नमस्कार मित्रांनो, निमगाव या ठिकाणी मैदान चालू आहे व्याहाळी फाटीवरती. आणि हे मैदान जे आहे ते एक दुसा एक बैल असं मैदान चालू आहे. त्या मैदानामध्ये 51वा गट जो आहे तो आत्ता सध्याला पळाला. आणि हे मैदान जे आहे ते शर्यत अड्डा आणि P3 लाईव्ह या 2 यूट्यूब चॅनलवरती हे मैदानचं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे मित्रांनो. आणि आज बघितलं तुम्ही, आज चांगले महारथी त्या ठिकाणी पाळताना दिसले. पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी, पेडगावचा आदतचा 1 नंबरचा मानकरी, हा हॉटेल सागर शाहीदबाई मुळे नातेपुतेकरांचा सचिन गटपात झाला. आणि त्याच्यासोबत आपल्याला नितीन आबा शेवाळ या बैलगाडा शर्यत क्षेत्रातले जी आपली संघटना आहे त्या संघटनेचे अध्यक्ष, त्यांचा जो नंदी आहे पाखऱ्या नावाचा, पाखऱ्या आणि सचिन ही गाडी जी आहे त्याच्या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झालेली आहे. दिलीप ड्रायव्हर शिरस वस्तीकर यांनी ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केली. आता बघूया मथुरकडे काय पळाला ह्या मथुर या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. ज्या बैलाने मुंबईचं जे बिंजोडचं शर्यत क्षेत्र आहे ते सलग 5 वर्ष गाजवले आणिही गाजवतोय. आणि तुम्ही बघितलं घाटावरती ज्यावेळेस मथुर येतो त्यावेळेस त्याला प्रेम मिळतं घाटावरती लोकांचं. जसं मुंबईमध्ये जेवढं प्रेम मिळतं तेवढंच त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम जे आहे ते या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये मथुरला मिळतं. आणि मथुरचा तुम्ही बघितलं, मी कालच सांगितलेला होता पहिरा की मथुर आणि कार्तिक ही जोडी जी आहे ती आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि हीच जोडी जी आहे ती पळाली. कसा वाटतोय थोडासा आपला अनुभव या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील? थोडंसं पैरेसुद्धा हळूहळू समजायला लागलेत आपल्याला. आणि खरे जे ओरिजिनल पैरे जे आहेत ते आता तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोच आणि होतातच. आपले अगोदर थोडंसं काहीतरी सांगत बसायचं, परंतु काय होतं, लोकांचा विश्वास जो आहे तो पहिला एवढा नव्हता, परंतु लोकांचा विश्वास जो आहे तो आपल्याला जिंकायचा आहे. आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करायचे आपल्याला. आणि आज मथुरचा पहिरा जो आहे तो विसापूरकरांच्या कार्तिकचा ठरलेला. गाडी मला वाटते आय थिंक 35मध्ये का 31मध्ये होती, परंतु ही गाडी जी आहे ती पळाली नाही आहे. तास क्रमांक 8मध्ये होते आणि गाडी पळाली नाही. गाडी आत्ता 51व्या गटामध्ये जे आहे ते मथुरच्या आणि त्याच्यासोबत आज मथुरसोबत पाहिला वरद जिंजर कंपनी विसापूरकरांचा हिंदकेसरी कार्तिक, ज्या बैलाने आदत वयामध्ये हिंदकेसरीचा मान पटकवला. आणि जे पेडगावचं मैदान झालं ओपनचं त्या मैदानामध्ये सुद्धा 1 नंबरचा मान जो आहे तो बहुमान पटकवला. 1000 गाड्यामध्ये 1 नंबर केलेला असा हा विसापूरकरांचा हिंदकेसरी कार्तिक. काय हा पैरा जो आहे तो आता नक्की कसा जुळणार असेल, मी सांगतो तुम्हाला हा पैरा कसा जुळणार असेल. तुम्ही बघितलं सुट्टी मेकर जे आहेत ते सागर कारबोळ असतील, निखिल शेट असतील आणि विसापूरच्या जे कार्तिकचे मालक असतील, हे 3 जणांचे खूप जवळचे संबंध आहेत. आणि ज्यावेळेस कार्तिक ज्यावेळेस मैदानामध्ये असतो त्यावेळेस सुट्टीला सागर कारबोळ असतील, निखिल शेट असतील, हे 2 जण असतात. आणि शेवटी आता तुम्ही बघितलं सोनहिरेच्या मैदानामध्ये सुट्टीला सागर कारबोळ, निखिल हे 2 जण होते त्या ठिकाणी. आणि तिथूनच त्यांनी डोक्यामध्ये ठेवलं असेल की बाबांनो हा जो पैरा जो आहे तो आपण या मैदानामध्ये करूया. आणि तसाच एक पैरा जो आहे तो त्यांनी व्यवस्थित आखला. आणि ही गाडी जी आहे ती तुम्ही बघितलं, ही गाडी जी आहे ती आज तो पैऱ्याचा योग जो आहे तो जुळून आला. आणि काय ही गाडी जी आहे ती काय पळाली मित्रांनो. गाडी सुट्टीच लागलेली आहे. आणि त्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप अशा अनेक नंदी आहेत ते मालकाच्या नावासाठी पळतात जीवाचं रान करून. त्यापैकी एक मथुर आहे. आणि मथुर ज्यावेळेस राहुल दादा आज काय मैदानामध्ये नाही आहेत, बहुतेक ते सेमीला येऊ शकतील, काय सांगू शकत नाही आहे. मैदान जे आहे ते लाईव्ह चालू आहे P3 आणि शर्यत अड्डा या 2 चॅनेलवरती. आणि बघितलं तुम्ही काय मथुर पाहिला मित्रांनो. आणि गाडीवरती आज ड्रायव्हर थोडेसे नवीन दिसले आपल्याला. ड्रायव्हर जे काय म्हणतात त्याला, विसापूरकरांच्या कार्तिकच्या ज्या गाडीवरती असतात छोट्या ड्रायव्हर कोऱ्हाळेकर, हे गाडीवरती आज दिसले. आणि खरंच त्यांनासुद्धा एक चांगला बेसिक म्हणावं नाही, खूपच दांडगा अनुभव आहे, कारण की त्यांचंसुद्धा या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव आहे. आणि आज गाडी चांगलीच पळाली, चांगली गाडीला स्पीड लागले. आणि बघूया ही गाडी आज सेमीसाठी पात्र झालेली आहे. आणि बघूया मथुर आहे. बघूया सगळ्या महाराष्ट्राच्या नजरा ज्या आहेत त्याच्या मैदानाकडे लागलेल्या आहेत. बकासूर जो आहे तो आरामावरती आहे. बकासूर तुम्हाला आता डायरेक्ट 30 तारखेलाच पळताना दिसणार आहे कलेडोनच्या मैदानामध्ये. आता बकासूर उद्याच्या दिवस आराम घेणार आहे आणि बकासूर त्या ठिकाणी दिसेल. आणि आता मथुर आज पळाला की डायरेक्ट तुम्हाला 10 तारखेच्याच मैदानामध्ये दिसेल. आधीमध्ये कधीतरी दिसेल तुम्हाला फेरा वगैरे, परंतु बघूया काय होते. आणि पेडगावच्या फाटीवरती आता बिंजोडचं मैदान जे आहे ते चालू आहे. घरणिकीकरांच्या राजाबद्दल थोडीशी अपडेट आपल्याकडे नाही. जरा कोणाला जर माहीत असेल कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, कारण की खूप जणांचे कमेंट्ससुद्धा बघतोय मी, घरणिकीकरांचा राजा आलाय का नाही आला का नाही. थोडंसं लाईव्ह लॉट मी जे आहेत ते बघितलेले नाहीत, परंतु बघूया काय होतं आहे. आज बकासूर काय पळायला नाही, आज नाहीच मैदानामध्ये. कमेंट्समध्ये काय सांगू पण नका की हा पळणार आहे का नाही म्हणून. आणि मथुर आणि कार्तिक ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सेमीसाठी.